नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. चला तर आज आपण बनवणार आहेत एका स्पेशल व्यक्तीसाठी केक. तो पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे ती स्पेशल व्यक्ती कोण आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, 1 किलोचा बेस तयार करून घेतलेला आहे आणि मस्त अशा प्रकारे या ठिकाणी क्रीम फेटून घेतलेली आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता ऑलरेडी पूर्ण क्रीम फेटून घेतलेली आहे. नंतर मी लेयर केल्या आणि लेयर अक्षरशः इतक्या गरम होत्या की माझ्या हाताला पोळल्या आणि नंतर मी त्या थंड करून मस्त अशा सेटअप करून ठेवलं आणि नंतर मी फायनली केक तयार करायला बसले. तर या ठिकाणी मी सर्वप्रथम बेसला थोडंसं क्रीम वगैरे लावून पूर्ण बेसच्या ज्या लेयर होत्या ते शुगर सिरपनं सॉफ्ट करून घेतलेलं आहेत आणि हा आहे चॉकलेट फ्लेवरचा केक. तर तुम्ही इकडे बघू शकतात अशाच पद्धतीने मी सेकंड लेअरसुद्धा ठेवून घेतलेली आहे आणि थर्ड लेअरसुद्धा ठेवून घेतलेली आहे. आणि आता या ठिकाणी फायनल फिनिशिंग करत आहे मी. आणि फायनल फिनिशिंग झाल्याच्या नंतर मी काय केलेलं आहे, मस्त असं जेल तयार करून घेतलं. त्यामध्ये रेड आणि व्हाईट कलर मिक्स करून असा पिंक कलर तयार केलेला आहे. नॉर्मली रेड पण दिसत होता आणि नॉर्मली पिंक पण दिसत होता. तर अशा पद्धतीने मी घरून मस्त व्यवस्थित करून पायपिंग बॅगमध्ये तो भरून घेतला आणि मस्त सगळीकडून तो पसरवून त्याच्या फायनल लाईन्स वगैरे देऊन कवर करून घेतला जेल ते. आणि नंतर त्यावरती डिझाईन काढायला घेतली. तर इकडे बघू शकता तुम्ही, मला हरिपाठाला जायची गडबड होती आणि तो अजून केक बनवायचा बाकी होता. तर मी सर्व करून फायनल फिनिशिंगला केक घेतला, डिझाईन वगैरे झाली. आणि तिथून पुढे सांगायचं म्हटलं तर स्प्रिंकलर्स मी त्यावरती ॲड केलेले आहेत आणि जेलचेच ड्रॉप वगैरे वरती दिलेले आहेत. आणि फायनली तुम्ही इकडे बघू शकतात झालेला आहे केक तयार. आणि आता आपण त्या केकवरती मस्त असं नाव टाकून घेणार आहेत. तर आपल्याला हा केक आपले कथा सांगणारे जे महाराज होते, रामकथा सांगणारे अमोल महाराज, कथा प्रवक्ते, तर त्या महाराजांसाठी बर्थडे केक बनवला होता. आज त्यांचा वाढदिवस आहे. तर सर्वांच्या वतीने हा केक मी स्पेशली बनवलेला होता. बापूंनी ह्या केकची ऑर्डर दिली होती. तर इकडे बघू शकतात त्यावरती अमोल महाराज असे मी नाव टाकून घेतलं. आणि पुढे एक छोटंसं सेलिब्रेशनही त्यांच्या घरी झालेलं आहे, ते पण तुम्हाला उर्वरित व्हिडिओमध्ये दाखवते. आणि फायनली केक झाला आणि त्यावरती मी काय सुचत होतं नाव टाकावं, तर माझ्या चॉईसनं अमोल महाराज टाकलं आणि वरती प्रेरणा स्थानचा टॅग वगैरे लावून घेतलेला. आणि छान अशा पद्धतीने पूर्णपणे आपला केक या ठिकाणी रेडी झालेला दिसत आहे. तर माशा इतक्या परेशान करत होत्या की बापरे, विचारताच सोय नाही. तर मस्त छान असा केक बनवून घेतल्याच्या नंतर मी काय केलं, वरती स्प्रिंकलर्स त्यावरती ॲड करून घेतलेले आहेत, तिकडे तुम्हाला दिसतच असतील. आणि नंतर टॅग वगैरे लावून घेऊन केक पॅक केला आणि फायनल केकचा लुक तुमच्यासमोर इथे दाखवत आहे मी तुम्हाला. तर इकडे बघू शकतात हा होता स्पेशली महाराजांसाठी, आपले रामकथा प्रवक्ते अमोल महाराज यांच्यासाठी केक होता. स्पेशली ह्या केकची डिझाईन कशी झाली आहे आणि केक कसा झाला आहे ते नक्की कॉमेंट करून सांगा. तर पुढे तुम्हाला मस्त असं त्यांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन इथं थोडक्यात मी तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्हाला केकची डिझाईन कशी वाटली ते नक्की सांगा. तर इकडे आमच्या ताईंनी त्यांचं महाराजांचं या ठिकाणी ऑप्शन वगैरे करून घेतलेलं आहे. तुम्ही इकडे या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात. छान अशा पद्धतीनं त्यांचं ऑप्शन होऊन दोघांनी पती पत्नींनी मिळून त्यांना पुष्पगुच्छ आणि फायनली हार घालून घेतल्याच्यानंतर पुन्हा एकदा ओवाळला आहे आणि मस्त असं त्यांच्या हाताने केक कटिंग केलेलं आहे. तर बघू शकता तिकडे अशा पद्धतीने सेलिब्रेशन छान झालं. आणि हा एक आपल्या गावातील कौतुक सोहळा म्हणून या ठिकाणी आपण त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. तर इकडे बघू शकतात खूप छान वाटलं. आणि तुम्हाला माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि रोजची धावपळ आणि स्पेशली केक कुणासाठी आहे हे आता तुम्हाला कळलंच असेल. तर आपल्या वतीनं सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं सुद्धा महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि लवकरच पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय सियाराम, जय सियाराम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.